नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात वाटाण्यांची मिसळ. तर हे वाटाणे ओले नाही आहेत, सुके वाटाणे घेतलेले आहेत. तर त्यासाठी काय करणार आहोत, चला बघूयात आपण रेसिपी. तेल घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं ॲड केलं, बारीक चिरलेला कांदा ॲड केला. कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहोत. अद्रक लसूण पेस्ट ॲड करून झाल्यानंतर हे टोमॅटोची प्युरी आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. व्यवस्थित अशी ती प्युरी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं ते टोमॅटो तेलामध्ये, बघू शकता कशा पद्धतीने. नंतर त्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखट ॲड करायचं. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मिसळ मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर मिसळ मसाला ॲड करून छानपैकी असं परतून घ्यायचं. नंतर काय करणार आहोत, आपण जे वाटाणे आपले होते ते आपण असे शिजवून घेतलेले आहेत कुकरला. विदाऊट पाणी टाकून हे शिजवून घ्यायचे वाटाणे. पाण्यामध्ये वाटाणे टाकायचे नाहीत. असे सुट्टे म्हणजे विदाऊट पाण्याचेच ते शिजवून घ्यायचे. छानपैकी असे शिजवून घेतलेले आहेत, बघू शकता. नंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. तर गरम पाणी बघू शकता कशा पद्धतीने आपण किती, म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने तुम्हाला मिसळ हवी आहे, किती तुम्हाला करायची त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. नंतर चवीपुरतं मीठ ॲड करा. आणि ही मिसळ आपल्याला एकजीव होण्यासाठी, म्हणजे मिळून येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण 2 छोटेसे बटाटे शिजवून घेतलेले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. बघू शकता कशा पद्धतीने छानपैकी ॲड करून ते मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर रेडी आपली सुक्या वाटाण्याची मिसळ. आम्ही असंच बाहेर गेलेलो, मी तिथे ही ट्राय केलेली, त्याच्यामुळे म्हटलं आज घरी करून बघावी. तर छान बनलेली ही मिसळ. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन रेसिपीजचा आस्वाद घेत राहा. तर तयार आहे आपली वाटाण्यांची मिसळ. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बघू शकता कशा पद्धतीने आपली मिसळ रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या.